परंतु या रायगडावरचा सर्वात महत्त्वपूर्ण ठेवा असलेला, अनेक गोष्टींची उकल करणारा, नवे या महाराष्ट्रातला एक वाद तत्क्षणी चुटकीसरशी संपुष्टात आणणारा एक मोठा पुरावा हा इतिहास आहे. त्याच्याकडे मात्र आपण डोळे झाक करतो. संस्कृत भाषेतला देवनागरी लिपीतला 2 श्लोकाचा हा शिलालेख आहे. शिलालेख सगळ्यांना वाचता येईल या पद्धतीचा बनवलेला आहे, परंतु आम्ही वाचत नाही, कारण आम्ही रायगड फिरायला आलेलो असतो, रायगड बघायला आलेलो असतो, रायगड जगायला आलेलो नसतो. आम्हाला बाकीच्यांशी घेणं देणं नसतं. शिवस्मारकाजवळच्या दरबारामध्ये एखादा फोटो काढणं, टकमकीवर एखादा फोटो काढणं आणि शिवप्रभूंच्या समाधीसमोर एखादा सेल्फी काढणं, इथपर्यंतच आमची रायगडाची वारी संकुचित राहते. हा बदल झाला पाहिजे. रायगड बघायचा तो यासाठीच, आणि बघायचाच नव्हे, तो रायगड बघायचा नसतो, तो रायगड जगायचा असतो. तो का जगायचा? दिवसभर आपण अनुभवलेला असेल, कारण शिवप्रभूंचा श्वास आजही या मातीत आहे. शिवप्रभूंची रक्षा आजही रायगडावर आहे. आता पुढे आपण बघणार आहोत आणखी महाराष्ट्रामध्ये शिवप्रभूंची रक्षा कुठे आहे. म्हणजे कोणाची रक्षा? छत्रपती शिवाजी महाराजांची रक्षा राख आहे आजही. इथून सुरुवात होते शिलालेखाला. इथून पहिला श्लोक चालू होतो. इथे पहिला श्लोक संपतो. 2 उभे दंड आहेत, 1 आकडा आहे. दिसतोय? क्लिअर दिसतोय? पुन्हा इथून दुसरा श्लोक चालू होतो, तो इथे संपतो. पहिल्या श्लोकामध्ये या रायगडावरचं बांधकाम कोणाच्या आज्ञेने कधी केलं आणि शिवराय छत्रपती कधी झाले हे दिलेलं आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये या रायगडावर काय काय बांधकाम केली, कोणी केली, ती कुठपर्यंत टिकतील असं कुणाला वाटतं, याची उत्तरं या दुसऱ्या श्लोकामध्ये आहेत. या श्लोकामधल्या ज्या ह्या ओळी आहेत, इथपासून ते इथपर्यंत या ओळी या महाराष्ट्रामधला एक मोठा वाद निकालात काढतात. तिथी आणि तारखेचा जो वाद त्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे, तो वाद निकालात काढण्याचं काम कोण करतो? ह्या ओळी. फक्त त्या आपण वाचल्या पाहिजेत. पुन्हा ह्या गडांना काय विशेषण वापरायची, गडांना काय म्हणावं, हे आपल्याला ह्या ओळी सांगतात. श्रीमद राय गिरो काय लावलंय पुढे? का उकळ होईल. आता त्याची उकळ होणार आहे. हे सगळं वैभव कुठपर्यंत टिकेल? यावत चंद्र दिवा करो टिकेल असं कोणाजीना वाटतं? कोणाला वाटतं? हिरोजीना निर्मित. कोणाला वाटतं? हे हिरोजी इंदुलकरांना वाटतं. ती तिथे पायरी बघितली? हो. महाराष्ट्रामध्ये पंढरीमध्ये भक्तीच्या पायऱ्या प्रसिद्ध आहेत. कोणाकोणाची भक्तीची पायरी आहे? एक ज्ञानेश्वर. कोणाची? तुकारामांची. नामदेव पायरी. दुसरी? अय पंढरीच्या वारकऱ्यानो, पायरी नामदेव पायरी आहे. दुसरी कोणाची पायरी आहे? तुकोबांची. संत नामदेव शेजारी आहे चोकोबा पायरी. धनी मला ही दाखवाना विठुरायाची पंढरी. पण आम्ही गाणी बोलतो, त्यातला अर्थ आम्हाला घेणं देणं नाही. हो, शो पाहिजे, शो. तशीच ही पायरी, ती भक्तीची पायरी, तर ही शक्तीची पायरी. भक्ती आणि शक्ती यांचं जर बेरीज केली, जर उत्तर मिळतं ना, ते उत्तर असतं महाराष्ट्र. कालही, आजही आणि उद्याही. हे टिकेले हिरोजीना वाटतं, पण नंतर ह्याचं उकल करताना हे आम्हाला वाटलं पाहिजे का? याचं उत्तर आपल्याला नंतर मिळणार आहे. श्री गणपतये नमः. गणेशाला वंदन आहे. प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंद दोनुज्ञ. जगदीश्वराचा प्रासाद. काय म्हटलंय? जगदीश्वर. पहिलं हे होतं या पृथ्वी तलावर सर्वात
मोठा जर ताकदवान जर कोण असेल तो असेल दिल्लीश्वर. त्याला काय म्हणायचे? दिल्लीश्वर. दिल्लीच्या ज्या बादशाला दिल्लीश्वर म्हणजे, परंतु त्याच्यावरची सुद्धा ताकद आता आमच्याकडे आहे. या महाराष्ट्रामध्ये या रायगडावर उत्पन्न झाली, नवीन आम्ही तयार केली. ती ताकद म्हणजे कोण? जगदीश्वर. जगदीश्वर. प्रासाद तो जगदीश्वरस्य जगतामानंद दोनुज्ञ. जगाला आनंद देणारा हा जगदीश्वराचा प्रासाद. इथे जगदीश्वर प्रासाद तो जगदीश्वरस्य या एका वाक्यामध्ये दोन भेद केलेले आहेत. एक तर त्यांनी राजाला जगदीश्वर म्हटलंय किंवा या जगदीश्वर प्रासादाचा उल्लेख हिरोजी या श्लोकामध्ये करत आहेत. हा जो आहे शिलालेख, हा जो इनॉग्रेशन स्टोन असतो एखाद्या स्ट्रक्चरचा, एखाद्या बांधकामाचा, त्यातला हा प्रकार आहे. हा इथे असावा का, काही हा इथे असेल का, हा प्रश्न बराच मोठा आहे. त्या खोलापर्यंत आपण जाणार नाही. प्रासाद जगदीश्वरस्य जगतामा दोनुज्ञ श्रीमद छत्रपती शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठत. श्री शिवाजी महाराजांनी जे सिंहासनावर बसलेले आहेत त्यांच्या आज्ञेने हा जगदीश्वराचा प्रासाद जगाला आनंद देणारा मी बांधला आहे. बरं, हे शिवराय सिंहासने तिष्ठत, सिंहासनावर बसले कधी? शके 96. संस्कृत मध्ये आकडे लिहिताना एक नियम आपल्याला लावावा लागतो, अंकनाम वामतो गती. आकडे लिहायचे आणि नंतर ते उलट वाचायचे. शाके म्हणजे शके 96 शट 6 9 9. बाणला 5 आकडा गणला जातो आणि भूमी 1 6 9 5 1. किती मिळाले? शके 1596. शाके बाणभूमी गंधानंद संवत्सरे ज्योतिराज मुहूर्त कीर्तिमयी ते शुक्लेश सारपे तिथो. शाखेपासून तिथोपर्यंत ह्याचा जर 2 ओळींचा उलगडा केला तर आपल्याला तिथी मिळते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. महाराष्ट्रामध्ये चालू असलेला मोठा वाद निकालात काढायचं काम हा शिलालेख करतो, परंतु हा शिलालेख कोर्टात साक्षी देऊ शकत आणि आम्हाला तो वाचला पाहिजे इतके आम्ही हुशार नाही. कारण आम्ही रायगड कशासाठी येतो? बघायला. नाही नाही नाही, आम्हाला घेणं देणं नसतं. दुसऱ्या श्लोकामध्ये लिहिलं या रायगडावर काय काय बांधकाम केली. ज्यावेळी आपण रायगड हा विचार करतो त्यावेळी पाचाडचा कोट, रायगडवाडी हे सगळे रायगड या संज्ञेमध्ये बसतात. काय काय बांधकाम केली? वापी कूप तडाग राजरुची रम्य वने वितिके स्तंभे कुंभीगृहे नरेंद्र सदने भ्राली हे मिहिते. वापी पायऱ्यांची विहीर, कूप पाणी शिंदून काढायचा छोटा आड, तडाग मोठे तलाव. कोणता बघितला? गंगासागर आणि हात तलाव. गंगासागर बघितला, हात तलाव बघितला, पलीकडे कोळीम तलाव आहे, खाली काळा आवध आहे, तिकडे कुशावरचा तलाव आहे, बाऱ्या टाक्या आहेत. या सगळं तडाग मोठे तलाव, राजरुची रम्य वने. वने हा जो शब्द आहे तो नाणे दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला शिवरायांनी मुद्दामून मोठमोठी झाडं किंवा आंब्याची बाग लावली होती, जेणेकरून 2 गोष्टी साध्य होतात. संरक्षणात्मक दृष्टिकोनातून त्या दरवाजाला एक आडसर प्राप्त होतो, तो नजरेस येत नाही. रम्यवने वितिके, बाजारपेठेतून जाणारा रस्ता किंवा एखाद्या महानगरातून जाणारा मुख्य रस्ता असतो त्याला वितिके असं संबोधलं जातं. वितिके. स्तंभे, स्तंभ कुठे आहेत? 2 मनोरे, 3 मनोरे आहेत, 2 खाली आणि 1 वरती. कुंभीगृहे, कुंभ या शब्दाचे 2 पुन्हा अर्थ बाहेर निघतात. एक आहे कुंभ म्हणजे माठ, दुसरा कुंभ म्हणजे हत्ती. कुंभीगृहे म्हणजे माठांची घरे किंवा कुंभीगृहे म्हणजे हत्तीसाठी घर. माठ म्हणजे त्याच्यामध्ये तोफेची दारू साठवली जायची, लाकडाचा माठ असायचा, तो फाळ्यावर तो रचला जायचा. कुंभीगृहे. नरेंद्र सदन, नरेंद्र म्हणजे राजा, नरेंद्र सदन म्हणजे राजाचा राजवाडा. हे सगळं मी बांधलं. हे ब्राली हे मी ते कुठे बांधलं? श्रीमद रायगड. श्रीमद रायगड. रायगिरो. ह्या रायगडला काय विशेषण लावलं त्यांनी? श्री. हा एक हिंदू धर्म एक असा धर्म आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही हिंदू आईबापाच्या पोटी जर जन्म घेतात तर तुमच्यावर कोणताही संस्कार शक्यतो करावे लागत नाही. तुमच्या नावापुढे श्री लागून जातं. आता मग कोणत्या धर्मात जन्म घेताना काय संस्कार करावे लागतात हा विचार तुम्ही करा. श्रीमद श्री लावलंय कारण हा गड हा किल्ला आमच्यासाठी
तीर्थक्षेत्र आहे. आमच्यासाठी हा धर्मक्षेत्र आहे. आजही आमचे जे जे तीर्थक्षेत्र आहेत त्यांच्या समोर आम्ही श्री लावतो. श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र अक्कलकोट, श्री क्षेत्र शिर्डी, श्री क्षेत्र कोल्हापूर, श्री क्षेत्र गाणगापूर, श्री क्षेत्र तुळजापूर. हे तर सोडा, आमच्या गावागावांमध्ये 3.5 दिवसाचे, 1.5 दिवसाचे, 2.5 दिवसाचे, 4.5 दिवसाचे सप्ताह असतात. अखंड हरिनाम जप यज्ञ सोहळा. त्यावेळी जे पॅम्पलेट छापतो आम्ही, त्याच्यावरती आम्ही आमच्या गावाचं नाव काय देतो? श्री क्षेत्र पुढे गावाचं नाव. का? कारण त्या 4 दिवसांमध्ये त्या अखंड हरिनाम जप सप्ताह सोहळ्यामुळे आमच्या गाव न राहता तो काय झाला आता? तीर्थक्षेत्र झालाय. मग या साऱ्या गोष्टींमुळे आणि राजाच्या वास्तव्यामुळे हा रायगड काय झालाय आम्हाला आता? नवे नवे साडे गडकोट आम्हाला तीर्थक्षेत्र आहेत. म्हणून महाराष्ट्रामध्ये एक संस्था आहे जिचं नाव आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान. त्यांच्या ज्या गडकोट मोहिमा असतात, त्या गडकोट मोहिमेच्या अगोदर प्रत्येक गडकिल्ल्यांच्या समोर ते काय लावतात? त्या गडकोट मोहीम असतात. श्री क्षेत्र रायगड ते श्री क्षेत्र मानगड, श्री क्षेत्र विशालगड ते श्री क्षेत्र पन्हाळगड श्री लावतात. याच्या पुढे ह्या रायगड जगत असताना दिवसभर रायगडाचं स्मरण करायचं नाही. एकच जरी आम्ही गोष्ट ध्यानात ठेवली की रायगड म्हणण्याच्या अगोदर आम्हाला श्रीमद रायगड किंवा श्री रायगड म्हणणं आहे, एवढं जरी आम्हाला कळलं तरी हा रायगड अखंड दिवसभर जगल्याचं सार्थक होईल. श्री लावलं. श्रीमद रायगिरो गिराम विषय हिराजिना निर्मित. हे सगळं कोणी बनवलंय? कोणी बांधलंय? कोणी स्थापन केलंय? हिरोजी इंदुलकर. यांचे स्थपती, याचे इंजिनियर्स होते ते हिरोजी इंदुलकर. हिराजिना निर्मित. मग हिरोजीना वाटतं हे सगळं कुठपर्यंत टिकेल? यावत चंद्र आकाशात जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत हे सारं टिकेल असं कोणाला वाटतं? कोणाला वाटतं? कारण हिरोजी काय म्हणतात? सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. कुठे आहे शिलालेख? किती आहे? रायगडावरचे जे शिलालेख नंबर 1 कोणता? पाचाडच्या कोटामध्ये जो मिळाला होता. सध्या ओरिएंटल बेडेकर इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल स्टडीज ठाणे इथे आहे. बा अहदे शाहे आलमगीर गाजी सिकंदर शान हाजी अब्दुल रज्जाक दीदीदर उर्फे रायरी बिनाकर केशुद इस्लामगड मशहूरे अफाकजे मुआजिज करदम इस्तफ सारे तारिक कलम बिगिरफ्ता फरजाने ताक बी गुप्त बहरे याजुजे हबादिश बग्गो सदे नबी बर वस्तर रज्जाक. एक. शिलालेख नंबर 2 न ल आणि ट 3 अक्षर. कुठे? महादरवाजाच्या उजव्या याच्यावर. शिलालेख नंबर 3 सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. शिलालेख नंबर 4 प्रासाद दो जगदीश्वरश्च जगतामानंद दोनुज्ञ. 4 शिलालेख आहेत. बराच मोठा अर्थ उलगडतो. हे सगळं टिकेल. कुठपर्यंत टिकेल असं वाटतं? कोणाला वाटतं? कोणाला वाटतं? कोणाला वाटतं? मग जर हिरोजी इंदुलकरांना वाटत असेल तर आम्हाला वाटलं पाहिजे का? पाहिजे का? हो. मग एक साधा प्रश्न, ज्यांना उत्तर माहिती आहे, ज्याने अगोदर ही श्रीमद रायगड अभ्यास मोहीम केले त्यांनी उत्तर देऊ नका. हा रायगड कोणाचा हो? हा महाराष्ट्र कोणाचा? आपला. कोणाचा? आपला. छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे? आपले. शंभूराजे कोणाचे? मासाब जिजाऊ कोणाच्या? हा हिंदुस्थान कोणाचा? आपला. एखादा महिना भरला की तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येतो, युअर सॅलरी क्रेडिटेड इज अमुक अमुक अमुक. ते कोणाची? कोणाची? आहे ना? कोणाची? माझी. मोठ्यांची क्षमा मागून तरुणांसाठी जे तुम्ही मेसेज पाठवता ना, सोनू मोनू टोनू गुड नाईट गुड इव्हनिंग मेसेज करता, कोणाची? नाही बोला. आपली. कोणाची? समाधी आहे, हसायचं नाही. कोणाची? ती माझी. 1962 साली पेदिमेरी व्यंकट सुब्बाराव यांनी प्रतिज्ञा दिली, भारत भारत भारत. रायगड कोणाचा? आई बाप. आपले म्हटलो ना की आई बापाच्या वाटण्या करणाऱ्या अवलादी या महाराष्ट्र भूच्या पटलावर आजही आहेत. आई धाकट्याकडे आणि बाप थोरल्याकडे. जमीन माझी म्हटली ना की अर्धी तू विक अर्धी मी विक.
हे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, तुला सगळं विकूनच टाकीन. अरे उतुंग आमची उत्तर सीमा, इंच इंच लढवू अभिमान धरू. कुठे गेले फौजी? अभिमान धरू बलिदान करू, सीमा इंच इंच लढवू. बॉर्डरवर आहेत सेवेला. विचारा काय असतं ते. स्वपणा आणि मीपणा यातला फरक कळला की रायगड आणि श्रीमद रायगड फरक कळतो. शिवराय कोणाचे? ज्यावेळी एखादी गोष्ट माझी म्हणतो ना, त्यावेळी आपण तिची काळजी घेतो. म्हणून पेदिमेरे व्यंकट सुब्बारावांनी प्रतिज्ञा लिहिताना लिहिलंय, भारत माझा देश आहे, इंडिया इज माय कंट्री. माय कंट्री. ते माय महत्वाचं आहे, तो स्वपणा महत्वाचा आहे. हा श्रीमद रायगड दिवसभर आळवताना, श्रीमद रायगडचा दिवसभर प्रार्थना करत असताना एवढा स्व जरी काढला ना तरी खूप मिळालं हो, खूप मिळालं. बाकी इथं घेण्यासारखं काय नसतंय. समाधीचं बांधकाम 1925 साली चालू झालं. हिंदू महासभेचे एकनिष्ठ कार्यकर्ते बालकृष्ण मोरेश्वर तथा तात्यासाहेब सुळे यांना हे काम देण्यात आलं. समाधीचं बांधकाम चालू झाल्यानंतर 6 फुटापर्यंत ते खोदकामाचा पाया स्ट्रॉंग करण्यासाठी खोदकाम करण्यात आला आणि तेवढ्यात बातमी अख्खा महाराष्ट्रभर पसरली. पाया खोदत असताना एका ठिकाणी पहार लागली आणि बांधकाम थांबवलं. काहीतरी आहे खाली. पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं. पुरातत्व खात्याचे अधिकारी त्या खड्ड्यात उतरले आणि आतमधली माती बाजूला हाताने बाजूला केली. आतमध्ये पाहतो तर काय 2 सी 4 सी टाईपच्या आकाराचे दगड आणि मध्ये जस्ताची पेटी मिळाली. काय मिळाली? जस्ताची पेटी मिळाली. सावकाशपणे साऱ्याने ती पेटी जस्ताची बाहेर काढली आणि पेटी उघडली आणि महाराष्ट्राभर पसरली. ऐकलत का? शिवप्रभू पुन्हा रायगडी अवतरले. रायगडावर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची रक्षा मिळाली. हा 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 म्हणता ही बातमी महाराष्ट्राभर पसरली. महाराष्ट्रातले अनेक लोक अस्तीचं त्या रक्षेचं दर्शन घेण्यासाठी रायगडावर आले. काही रक्षा त्या पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे ठेवली. बालकृष्ण मोरेश्वर सुळे तात्यासाहेबांनी काही रक्षा आपल्याकडे घेतली. तात्यासाहेबांनी ती रक्षा काही रक्षा महादेव शेठ वडके महाडचे त्यांना दिली. महादेव शेठ वडकेंनी काही रक्षा रायगडची जीवनगाथाचे लेखक शांताराम विष्णू आवळसकर सर यांना दिली. शांताराम विष्णू आवळसकरांनी ती रक्षा भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे यांच्याकडे दिली. आता ती रक्षा भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे यांच्याकडे एका चांदीच्या डबीमध्ये काचेच्या पेटीमध्ये आहे. त्यांनी ती एका बँकेमध्ये सेफ लॉकरला ठेवलेली आहे. ही परवाच्या गोष्टीची घटना नवीन समजली. आता कुठे आहे? मंडळात नाहीये. ती कुठे आहे? कोणाची रक्षा? त्यातला काही अंश दत्ता बाळ नाव यांना कोल्हापूरमध्ये त्यांना देण्यात आला. त्यांनी 1975च्या आसपास महाराजांच्या अस्थिचं प्रदर्शन त्या रक्षेचं प्रदर्शन सुद्धा लावलं होतं. आणि जी रक्षा महादेव शेठ वडके यांच्याकडे होती तर 1942च्या दरम्यान इंग्रजांनी एके संध्याकाळी अचानक छापा टाकून महादेव शेठ वडकेंच्या जवळची रक्षा आपल्याकडे जप्त केली. परंतु जप्त केलेल्या शिवरायांच्या रक्षेचं पुढं काय झालं हे कोणाला माहिती नाहीये. परंतु उरलेली रक्षा पुन्हा त्या पेटीमध्ये बंद करण्यात आली आणि ती तशीच पेटी पॅक बंद करून ती खाली ठेवण्यात आली आणि त्याच्यावर हा समाधीचा डोलारा उभा करण्यात आला. अस्थि रूपान त्या रक्षेच्या रूपाने का होईना शिवराय कुठे आहेत? आजही रायगडावर. कुठे आहेत? रायगडावर. श्रीमद रायगडावर आहेत. रायगडावर यायचं ना, या श्रीमदाचा ह्या श्री अनुभवायचा ना, तो शिवप्रभूंची शेवटची स्पंदन अनुभवण्यासाठी. शिवस्पर्शाची स्पंदन इथे आहेत. शिवस्पर्शाचा शिवरायांचा शेवटचा श्वास इथं आहे. शिवरायांचं ध्येय इथं आहे. हे समजण्यासाठी आणि हे जगण्यासाठी रायगडावर यायचं. फक्त फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी जर रायगडावर येत असाल, आलात नाही तरी चालेल. गर्दी नकोय, दर्दी हवंय. पावसाळी बेडकं नकोय. वर्षभर येणारा इथले वारकरी हवाय. कारण धारकरी आणि वारकरी यांचा संगम म्हणजे महाराष्ट्र. इथे आल्यानंतर जो जयघोष करतो ना, तो कुठे करायचा असतो?
सदरेवर सदरेवर करायचा, राज दरबारात करायचा, तिथे करा. अगदी कंठ फुटेपर्यंत बिंबीच्या देठापासून जयघोष करा. इथे नाही. इथे महाराष्ट्राचा बाप चिरनिद्रा घेतोय. शांत राहू दे त्यांना. इथे नाही जयघोष करायचा. जयघोष तिथे करायचा. समाधीचा फोटो आपल्या घराघरात लावा. समाधीसोबत तुमचा फोटो नकोय. मग तुमच्या समाधीचा फोटो दुसऱ्यांना द्या. इथे नाही. इथे आल्यानंतर विचारेल तर कोणी वर चढू नये, कधी त्याच्यावर पाय करू नये, कारण महाराजांची रक्षा तिथे आहे. थोडं तरी बाळगा, थोडं बाळगा. आणि हे मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही माझे आहात. हे पुढच्या पिढीकडे प्रवाहित झालं पाहिजे. इथे आल्यानंतर दात काढू नये, खिदी इथे हसू नये. इथं आल्यानंतर शिवरायांची 35 वर्षाची कारकीर्द अनुभवायची किंवा 50 वर्षाचं आयुष्य अनुभवायचं. त्या जाणत्या राजासोबत आपल्या सुखदुःखाची सांगड त्या जाणत्या राजाच्या कार्यासोबत घालायची, त्यातून मार्ग शोधायचे आणि आपल्या डोळ्यातील काही अश्रू पुष्पांजली म्हणून या भूमीवर वाहायचे. ही आदरांजली ठरेल जाणत्या राजाला. रायगडावर यायचं ना हे यासाठी. निघाले पिकनिक, चला. रायगडावर येण्याची गरज नाही. इथून घरी जाल, शेजारी पाजारी विचारतील आलास रायगडावरून, एवढ्या पावसात काय आहे, त्यांना सांगा. रायगडावर डोळे दिपतील असं काही नाहीये, पण अंतःकरण दिपून जाईल ना ते रायगडावर आहे. अंतःकरण दिपून जाईल ना ते रायगडावर आहे. त्यांना सांगा कसं जगावं आणि कसं मरावं याचा महामंत्र दुर्गदुर्गम दुर्गेश्वर श्रीमद श्री रायगडावर आहे. त्यांना सांगा रायगडावर माझे शिवप्रभू आजही अस्थिच्या रूपाने का होईना, त्या रक्षेच्या रूपाने का होईना, शिवप्रभूंचा शेवटचा श्वास आजही रायगडावर आहे. ते यायचं ना, तो श्वास, तो ध्यास उरात साठवण्यासाठी. तर 10 वेळा आलेत काय आणि 10 वेळा गेलेत काय, रायगड कधीच नाही. ज्यावेळी सगळं संपलंय असं वाटते ना, त्यावेळी या कधीतरी एकटे या प्रांगणात एकटा बसा, डोळे भरून त्या समाधीकडे पहा, महाराजांचा शेवटचा श्वास आठवा. ते आठवा ना, ते महाराजांचं आलेलं शरण, आणि मग त्या चित्तागीत रचले आणि छोटा राजाराम चितेला अग्नी देतोय, तर सारा प्रसंग आठवा. डोळ्यातून अश्रूचे थेंब आल्याशिवाय राहणार नाहीत, जर शिवराय तुमच्या उरात जिवंत असले तर. कारण इतिहासामध्ये कोळसा सुद्धा आहे आणि चंदन सुद्धा आहे. काय उगळायचं हे आपण ठरवायचं. आणि हे सगळं हे रायगडाचं श्रीमद रायगडाचं देणं तुम्ही तुमच्याकडे ठेवू नका. तुमच्या पुढच्या पिढीला प्रवाहित करा. गरज ती आहे देव, देश आणि धर्मासाठी. शेवटचं एक सेशन पुन्हा होईल. या रायगडाला जाता जाता या श्रीमद रायगडाला काहीतरी वचन देऊन जायचं आहे. आणि नसल जमत तर बाकीचे गडकोट करा. तुमची पावलं या रायगडाला जर वचन द्यायला जमत नसेल तर रायगडाच्या पवित्र भूमीला, ज्याची महती यावत चंद्र दिवाकरो राहील असं हिराजींना वाटतं, ज्याच्यावर राजा शिवछत्रपती झाला, तिथे नकोय. शिवरायांचा शेवटचा श्वास, शिवरायांच्या आयुष्याचं शेवटचं ध्येय, मासा जिजाऊंचं शेवटचं ध्येय, हा एवढं झालं ना, मी मेले तरी चालेल. राजा छत्रपती झाला, 12-13व्या दिवशी मासा जिजाऊ गेल्या. तुम्हाला वाटतो रायगड साधा नव्हे. रायगडाने भल्याभल्यांची जिरवली, पण रायगड कधीच कोणाला नाराज करत, तो भरभरून देतो. फक्त आपली झोळी किती मोठी, आपण किती खेतोय हे अवलंबून. फक्त एक लक्षात ठेवा गाड्यांवर, रायगड बघायचं नसतो, रायगड रायगड जगायचा असतो. रायगड जगायचा असतो. निघूया. प्रश्न असतील, बाहेर जाऊन एक शेवटचा सेशन होणार आहे. एक 10 मिनिटाचा आहे. किती? 10 मिनिटाचा. या शिवसमाधीवर 2 वेळा वीज पडलेले आहे. 8 जून 1988 वीज पडली. वीज पडल्यानंतर तो वरचा जो सफेद दिसतोय त्याचा एक तुकडा तो आता पुन्हा नवीन केलेला आहे. तात्यासाहेबांनी बांधल्याच्या नंतर पुन्हा एक तुकडा उडवून जगदीश्वर मंदिराच्या प्रांगणात नंदीच्या मागच्या साईडला पडला. त्याच्यानंतर पुन्हा 2010-11 साली पुन्हा वीज पडली. 2 वेळा वीज पडली. ती जी म्हणतात ना शिवसौदामिनी भेट, ही सुद्धा झालेली आहे. त्या विजेला सुद्धा मोह आवरला नाही हो. कोणाचा? शिवरायांचा. त्यांना सुद्धा आवरलं नाही.
त्यामुळं कधीतरी जमलंच ना तर रायगडावर येत जा, श्रीमद रायगडाची वारी करत जा. नवचैतन्य मिळेल, नवीन पिढी कशी तयार करायची याची प्रेरणा मिळेल. थांबूया, चला.